बाभुळगावचे सरपंच ते थेट आमदारकी मिळवत 2019च्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्यासाठी यंदाची वसमत विधानसभा अवघड मानली जाते। वेगवेगळ्या कारणांनी महायुतीत असलेली अंतर्गत धुसफूस विद्यमान आमदार नवघरेंनी शरद पवारांची केलेली बंडखोरी, ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा, मतदारसंघात विकास कामांचा अभाव, सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार इत्यादी गोष्टींमुळे यंदाच्या वसमत विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत बघायला मिळणार आहे। या मतदारसंघात 1990 पासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच प्रमुख राजकीय पक्षांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते। यंदाची निवडणूक ही याच दोन प्रमुख पक्षांमध्ये होणार। एखादा बंडखोर मुसंडी मारणार का, की मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून संवाद दौरे करणारे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज अपक्ष लढत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणार का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघात वसमत तालुका आणि औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि साळणा या महसूल मंडळांचा समावेश होतो। राजकारण आणि सहकार क्षेत्रातील दोन दिग्गज नेत्यांचा तालुका अशीही या मतदारसंघाची ओळख। सुरुवातीपासूनच वसमत हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। 1987 साली वसमतचे शिवसेना तालुका प्रमुख झालेले आणि MBBS डॉक्टर असलेले जयप्रकाश मुंदडा यांनी मतदारसंघात शिवसेना रुजवली, वाढवली आणि 1990च्या विधानसभेत जनतेने त्यांना आमदार म्हणून पाठवले। पुढे 1995च्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला जय द्या, आम्ही तुम्हाला प्रकाश देऊ, असे आव्हान स्वर्गीय बाळासाहेबांनी मतदारांना केल्यानंतर मुंदडा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवला। 1995 ते 1999 शिवसेना भाजप युती सरकारमध्ये त्यांच्यावर सहकार, वस्त्रोद्योग आणि पुनर्वसन या खात्याची जबाबदारी होती। पुढे 1999 निवडणुकीतही विजय मिळवत आमदारकीची हॅट्रिक साधली। पण 2004 साली आपल्या मागील पराभवाचा वचपा काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयप्रकाश दांडेगावकरांनी शिवसेनेच्या मुंदडांचा विजयरथ रोखला। नंतरच्या 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्येही दांडेगावकरांनी मुंदडांना पुन्हा पराभवाचे पाणी पाजले आणि वसमतवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले। माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ मुंबईचे उपाध्यक्ष देखील आहेत। दांडेगावकर यांच्या जडघडणीत शरद पवारांचा मोठा हात आहे। ते पवारांच्या खूप जवळचे मानले जातात। मागील दोन पराभवांनी खचून न जाता डॉक्टर जयप्रकाश मुंदडा पुन्हा मतदारसंघामध्ये फिरले आणि सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढलेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी घेत राष्ट्रवादीच्या दांडेगावकरांना आसमान दाखवले आणि वसमत हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे हे सिद्ध केले। वसमत तालुक्याचा जो काही आजपर्यंतचा थोडा बहुत विकास झालाय त्यात या दोघांचेही योगदान महत्त्वाचे आहे। आता नव्या दमाच्या तरुणाला संधी मिळावी म्हणून जयप्रकाश दांडेगावकरांनी 2019च्या निवडणुकीत माघार घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत नवघरे यांना संधी दिली। तालुक्यात राजू भैया म्हणून लोक त्याला ओळखत। सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुण तडफदार असलेल्या राजू भैयांनी निवडणुकीत चांगलीच हवा केली आणि आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली। त्यांनी 75,321 मतं मिळवत अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांचा 8,251 मतांनी पराभव केला। 4 वेळचे आमदार डॉक्टर मुंदडा हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले। आपले राजकीय गुरु जयप्रकाश दांडेगावकर यांचे निवडणुकीत खूप मोठे सहकार्य लाभले असे तेव्हा ते म्हणाले होते। मतदारांना या नवीन शिलेदाराकडून खूप आशा होत्या, पण राजू नवघरेंनी लोकांच्या अपेक्षांना पान पुसली असं मतदारसंघातील लोक सांगतात। याच काळात राज्यात खूप मोठी राजकीय उलथापालथ झाली। अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली। एकनाथ शिंदे पाठोपाठ अजित पवारांनीही फडणवीसांची संधान साधत सत्तेत वाटा मिळवला। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष आणि चिन्हही गेलं। त्यामुळे सर्वच मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली। निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यामुळे सध्या वातावरण चांगलंच तापलंय। वसमत विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊ गर्दी बघायला मिळते। लोकसभेला महाविकास आघाडीच्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना या मतदारसंघातून 30,000 मतांचं लीड मिळालं होतं आणि त्यांचा विजय सोपा झाला होता। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर चांगली तयारी करतात।
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत येथे पार पडलेल्या शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता। आमदार रोहित पवार यांनीही मतदारसंघात नुकताच दौरा केलाय। अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार राजू नवघरे विरोधात विजयाची तुतारी आपण वाजवणारच असा चंग त्यांनी बांधलाय। मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांमध्ये अलबेल नसल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख राजू चापके मैदानात उतरलेत। दांडेगावकर आणि नवघरे हे एकच आहेत। एकाने गुलाल लावायचा आणि दुसऱ्याने नारळ फोडायचा असा गुरु शिष्यांचा कार्यक्रम आहे। आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, त्यामुळे ही निवडणूक लढवणारच असा पवित्रा शिंदे गटाच्या राजू चापकेंनी घेतलाय। राजू नवघरेंनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचा कसलाही प्रचार केला नाही। आम्हाला तिकीट न दिल्यास आम्हीही त्यांचं काम करणार नाही असंही त्यांना स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आमदार राजू नवघरे हे संभ्रमावस्थेत होते। दिल्लीत शरद पवार आणि मुंबईत अजित पवार ही वस्तुस्थिती आहे। वसमत हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे, त्यामुळे ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नये असं आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांना बोलल्याचं राजू चापकेंनी सांगितलंय। तर दुसरीकडेच अपक्ष म्हणून गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत। सध्या मराठा ओबीसी फॅक्टर मराठवाड्यात सर्वत्र गाजतोय। शिवाय विद्यमान आमदार राजू नवघरेंनी मराठा आरक्षणाच्या बाजूने उघड भूमिका घेतली होती, त्यामुळे ओबीसी मते मिळवण्यासाठी महाराज निवडणूक लढवत आहेत अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। मतदारसंघात अंदाजे जातीय समीकरण पुढील प्रमाणे आहेत। मराठा मतदार 1,30,000, ओबीसी 90,000, SC ST 55,000, मुस्लिम 35,000। आता यातील मत विभाजनाचा फटका कुणाला बसणार, कोण निवडून येणार हे सध्या सांगता येत नसलं तरी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचं पारडं जड मानलं जातंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।